हे कोण आहेस तू आणि माझ्या घरात कसा शिरलास? मी मी तुझा कर्म आहे. हा, कर्म बिर्म काय नसतं. माझा नाही विश्वास असा कुठल्याही गोष्टींवर. मनुष्याचं हे असंच असतं. अगोदर मला घडवतो आणि जेव्हा मी समोर येतो तर माझा विश्वास करत नाही. अरे पण मी कुठं तुला घडवलं? मी तर तुला ओळखत सुद्धा नाही. तूच तर माझा निर्माता आहेस. मला अस्तित्वात तूच घेऊन आलास. मी भूतकाळात तू जी काही क्रिया केलीस त्याचा परिणाम स्वरूप माझी उत्पत्ती झाली. आठव तुझे कर्म. मी कामावरून आल्यानंतर मला घरातच दिसली पाहिजे. आणि नाही दिसली ना कानपट फोडेल. अरे माणसा इतकी वर्ष तुझी सेवा केली तुझं घर सांभाळलं त्याचं मला हे फळ दिलं सांभाळलं त्याचं मला हे फळ दिलं. मी मंदिरात जाईन, दान पुण्य करेन, वाटलं तर ज्यांना मी दुखावलं त्यांचं मी प्रत्यक्षात जाऊन माफी मागेन. त्याने काही फरक पडणार नाही. कारण भूतकाळात केले गेलेला कर्म तुझा आज आहे आणि आज केलेला कर्म तुझा भविष्य ठरवेल. मग आता मी काय करू? शरण ये आणि अहंकाराचा त्याग कर आणि तुझ्या कर्माद्वारे निर्माण झालेला जो भोग आहे त्याला गप्प भोग आणि मोकळा हो. मला एक संधी दे. मला प्लीज एक संधी दे. मला सुधारायची प्लीज एक संधी दे. तुला संधी दिली होती पण तुझ्या अहंकाराने तुला ती पाहू दिली नाही. मग आता काय करू? तुझे काही कर्म आहेत ज्याचे फळ अजून फलित होणं बाकी आहे. मी पुन्हा येईन. तोपर्यंत तयारी ठेव माझा सामना करण्याची.